नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आणि माझा मित्र रूपक लेले, मी मंदार रमेश माईंकर आणि रूपक संजीव लेले, आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला. पण तुम्ही म्हणाल इथे सगळे कुठे दिसतं अष्टविनायक? इथे मला वाहन दिसत आहेत, लोक बोंबाबोंब करतायत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो, पण खुद्द गिरगावात. आता गिरगावात अष्टविनायक अगदी बरोबर. 2025च्या गणेशोत्सवात गिरगावातल्या 8 चाळींनी अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला. गणपती बाप्पा मोरया. विजय गोकरकर म्हणून इथे होते. गोकरकर लायब्ररीचे मालक, गिरगावातील फेमस लायब्ररी. तर विजय गोकरकरांनी एक दोघांना एकत्र केलं. याची कल्पना मला पण नव्हती. आपण गणपती आणूया. बारकं स्टेज घातलं, टेबल कुठचं आणायचं, नाक्यावर इस्टिवाल आहे त्याच्याकडे एक बैठं टेबल होतं, ते आणलं, ते ठेवलं, त्याला सोनेरी कागद लावला आणि माधुस्कर म्हणून प्रख्यात मूर्तिकार आहेत गिरगावात. त्यांच्या घरी ही मूर्ती आहे. वैभव संपन्न गणपती म्हणून ही मूर्ती आहे त्यांच्या घरी. ही मूर्ती जी आहे वैभव संपन्न गणपती आणि ती माधुस्करांची ट्रेडमार्क त्यांचा, आणि ती त्यांच्या घरी छोट्या मोठ्या पुजली जाते आणि खूप मूर्ती शिल्लक राहिली. आमचं नशीब, ती मूर्ती आणली. ही सेम मूर्ती आहे. ही सेम मूर्ती आणली. बघा मूर्ती बघा, वैभव संपन्न सगळे दागिने आणि त्यातलं जे डोळ्यात तेज आहे. आणली मूर्ती, प्रस्थापित झाली. सगळे मग उत्साहाने खाली उतरले की तोपर्यंत कोणालाच माहित होतं, काहीच माहित नव्हतं. छोटासा मांडव घातला होता हे, आणि चालू झालं ते आज तागायत, म्हणजे 33 वर्ष झाली आज तागायत चालू. आणि आमचं पहिल्यापासूनचं हे की इथे कार्यक्रम होतील ते फक्त वाडीतल्याच रहिवासी, म्हणजे आम्ही प्रत्येका रविवारी पु ल देशपांडे ते गाढवाचं लग्न, सौजन्याची याची त्याची, अशी वेगवेगळी नाटकं. आणि एक महिलांचं नाटक केलं होतं. सगळ्या महिला 60 वर्षांच्या महिला सुद्धा वेगवेगळी त्याच्यात काम केलं. आणि या असं 33 वर्ष करत असतात. फक्त ह्या वर्षी त्याला हा नवीन कन्सेप्ट आला गिरगावचा अष्टविनायक. त्रिवनेत्रा म्हणून एक कंपनी आहे, त्याने ही संकल्पना मांडली आणि त्याने गिरगाव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून एक या नावाने स्थापन केलं. त्याच्यात गिरगावातली 86 मंडळं सहभागी आहेत. मग ही अष्टविनायक संकल्पना म्हणून त्याने ह्या गोल असा राऊंड त्याने 8 विनायक हे अष्टविनायक बसवले. यावर्षी हे जे गणपतीचं स्टेज आहे ते त्याने हे केलेलं आहे, पण त्याची बाकडी पण आमचीच पहिली. यावर्षी त्यांची बाकडी हे केलेली आहे. पहिल्या वर्षी आम्ही भाड्याने बाकडी आणली आणि फक्त तेवढं स्टेज करून गणपतीची मूर्ती बसवली. आणि दुसऱ्या वर्षी त्या मधल्या वर्षात मालवणवरून आम्ही फणसाची फळ्या, हे लाकडं सगळी मागवली आणि इथे वाडीमध्ये ही बाकडी केली. 28 बाकडी केली आणि यात 33 वर्षांना म्हणजे 32 वर्ष आम्ही ही बाकडी वापरतोय. त्यामुळे आमचा कितीतरी खर्च निघालाय. आणि ही ठेवण्यासाठी आमच्याच वाडीत मायावर्षी 7 वर्षे झालेली आहे. उरल्या रत्नाची तिच्या बंगल्यामध्ये आम्ही सगळी, अरे काय सगळ्यात मोठी नाचरे मोरा हे गाणं जे अजूनपर्यंत सगळ्यांच्या आठवणीतलं आहे. नाचरे मोरा
त्यात जी लहान मुलगी नाचली होती कुठे म्हणून या इथे दुसऱ्या माळ्यावर राहत होती. आता ते सोडून गेले सगळे, पण ती इथे राहत होती. नाचले मोराचे गाणं गायले, नाचले चित्रपटात, ती मुलगी इथे राहणारी. महिलांसाठी काय कार्यक्रम तुम्ही करता म्हणजे गणपतीच्या दरम्यान काही विशेष? खूप असतं आमच्याकडे. आणि जेवढी वर्ष गणपती झाली तेवढी वर्षामध्ये नित्यनेमध्ये हळदी साधा मग त्या शुक्रात बाल घेतो आणि देवीला प्रसन्न हे करण्याचा चाण्याचं एक उत्सवीचं नैवेद्य देतो आणि मग तो सगळ्यांना वाटतो. तुमची पुढची पिढी जी आहे, सगळ्यांची मुलं किंवा मुली ज्या आहेत त्या उत्सवात असतात का त्या नसतात? कारण खूप ठिकाणी मला आमच्याकडे पण बऱ्याचदा जी उपनगरातली मंडळ आहे तिथे पण थोडासा हा म्हणतात समस्या आहे की तरुण मुलं मुली साधारणपणे याच्याकडे येत नाहीत. काही वर्षांनी असं आपण म्हणू की पाठ फिरवतात. अगदी ह्या वर्षीची घटना आहे आत्ताची, की यांचा मुलगा दुबईला असतो पण आता फक्त गणपती बाप्पाला आपल्या गणपती बाप्पाला दर्शन घ्यावं, त्यांच्या घरी स्वतःचा 1.5 दिवसाचा गणपती असतो पण त्या गणपतीचं दर्शनाला न येता तो आज आपल्या वाडीतला का, कारण मी लहान असतानापासून तो गणपती बाप्पा मी बघितलाय, त्यासाठी आज तो खास दुबईवर येतो. जबरदस्त आहे. तुम्हाला काय वाटतं गणपतीशी कनेक्ट कसं आहे तुमचं? काही भावनिक कनेक्ट आहे तुमचा या भीमराव चाळीच्या गणपतीशी किंवा असं काही? दरवर्षीची सेमच मूर्ती आम्ही आणतो आणि ही सजावट जशी तर तशीच आहे. म्हणजे आमचा देखावा किंवा असा काही खूप नसतो, फ्रेंडली साधेपणाने अशाच पद्धतीने. आणि मूर्ती शाडूची आहे बरोबर ना? आमच्या मूर्तीची मूर्तीचं वजन जवळजवळ 90 किलो आहे आणि ती शाडूची मूर्ती आहे. वैभव संपन्न गणेश म्हणतो ह्याला, या मूर्तीला वैभव संपन्न गणेश म्हणतो. ती वैभव संपन्न गणेश जे माधुस्कर जे मूर्तिकार आहेत त्यांची एक मूर्ती आणि आमची एक मूर्ती, ह्या दोन. ती लता मंगेशकरची, तिसरी मूर्ती लता मंगेशकरची होती. आणि नंतर आता ही 1 फुटापासून 3 फुटापर्यंत, आता आमची मूर्ती आहे ती 2.5 फुटाची आहे, तर 1 फुटापासून 3 फुटापर्यंत सगळ्या साईजमध्ये वैभव संपन्न गणेश हे माधुस्कर करतात. वैभव संपन्न गणेश फक्त अख्ख्या मुंबईत तरी फक्त माधुस्करच बनवू शकतात, हे नक्की आहे. बोला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.